थाने से बड़ी खबर सामने आई, जहां क्षेत्र के रहवासियों को पुलिस प्रशासन द्वारा बड़ी राहत दी गई और पिछले 2 साल में उनके चोरी हुए मोबाइल को आरोपियों से बरामद कर शिकायतकर्ताओं को वापस लौटाया। वहीं चोरी हुए मोबाइल मिलने के बाद नागरिकों के चेहरे पर खुशी लौटी। आपको बता दें कि वरिष्ठ पुलिस निरीक्षक अभय महाजन ने बताया कि नौपाड़ा पुलिस ने पिछले 2.5 साल में नौपाड़ा इलाके से गायब हुए 9,75,000 कीमत के 65 मोबाइल फोन बरामद करने में सफलता हासिल की है। नौपाड़ा पुलिस की साइबर टीम ने तकनीकी विश्लेषण के आधार पर 2022 से 2024 तक 2.5 साल की अवधि के दौरान नौपाड़ा पुलिस स्टेशन परिसर से गायब हुए 65 मोबाइल फोन का पता लगाया। इसमें 2022 के 13, 2023 के 27 और 2024 के 25 लोगों की पुलिस ने तलाश की। इनमें से अधिकतर मोबाइल उन लोगों ने बेच दिए थे जिनके पास ये मोबाइल गायब होने के बाद मिले। कुछ मोबाइल उत्तर प्रदेश के साथ साथ अन्य राज्यों में भी बेचे गए, इसलिए पुलिस ने इन मोबाइल फोनों को बरामद करते हुए संबंधितों को अपराध की गंभीरता के बारे में बताया और फोन पर उन्हें कुरियर द्वारा नौपाड़ा पुलिस स्टेशन में वापस भेजने की सलाह दी। इन मोबाइलों को बरामद करने के लिए सब इंस्पेक्टर प्रताप सिंह शील के, हवलदार लक्ष्मीकांत सोनावड़े, गंगाधर तीर्थकर, करण पाटिल, सतीश खेड़कर और साइबर टीम के उदय वडेर ने कड़ी मेहनत की। सभी मोबाइल फोन को वरिष्ठ पुलिस निरीक्षक अभय महाजन ने 65 नागरिकों को सुरक्षित सौंप दिया। त्यांचे सहकारी जे आहेत ते रोज फॉलोअप घेत राहतात, कारण ते मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल CIR पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो। ती माहिती भरल्यानंतर ज्यावेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं, म्हणजे मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या व्यक्तीचा आहे, आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं। लोक पण समोरचे प्रतिसाद देतात। असे 65 मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत त्यांना रविवारी वेळ असतो। आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहीत धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे। नागरिकांना काय आवाहन करतात? नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे, सायबरचं युग आहे। आपण प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे की ऑटोमध्ये इथं नौपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ऑटोमध्ये मोबाईल स्नॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे। लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ऑटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलुंड साईडचे जे मोबाईल स्नॅचर आहेत त्या ऑटोमध्ये मधल्या लोकांचे 2 व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात। ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिशात ठेवा। जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा। सायबरच्या बाबतीत परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव्ह करू नका, कुठलीही माहिती देऊ नका। जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ 1930 आणि NCCRP पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या, आपल्याला तात्काळ मदत मिळेल। सर देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।